नमस्कार महाराष्ट्र। कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथून एक मोठी बातमी समोर येत आहे। बेनामी योजनेच्या नावाखाली आधार कार्ड गोळा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा। शिवसेना जिल्हा उपसंघटक सोपान पाटील बोंडारे यांची निवेदनाद्वारे मागणी। आखाडा बाळापूर शहरात काही महिला व पुरुष बेनामी योजनेच्या नावाखाली योजनेचे नाव न सांगता महिलांचे आधार कार्डचे झेरॉक्स, पासपोर्ट फोटो व फोन नंबर गोळा करीत आहेत। सदर कृत्य बेकायदेशीर असून त्यामुळे महिलांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे अशा लोकांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा उपसंघटक सोपान पाटील बोंडारे यांनी पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनावर शिवसेना उपजिल्हा प्रमुख DK दुर्गे, शिवसेना जिल्हा उपसंघटक सोपान पाटील बोंडारे, शिवसेना अल्पसंख्याक उपजिल्हा प्रमुख गुफरान कुरेशी, युवासेना शहर प्रमुख प्रमोद बोंडारे, वार्ड प्रमुख संतोष बाबुळकर, सद्दाम शेख, दत्ता पालकुडतेवार, नासिर शेख, आनंद पंडित, शेख इम्रान राज आदी जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत। एन मराठी न्यूज करिता कळमनुरी तालुका प्रतिनिधी आनंद कुमार पंडित। आज आखाडा बाळापूर येथे मारुती गल्ली आखाडा बाळापूर मध्ये काही बाहेरगावच्या महिला व पुरुष 9 मुलं आधार कार्ड, पासपोर्ट एक आणि मोबाईल नंबर गोळा करत आहेत। असं कळाल्यानंतर आम्ही त्यांना भेटायला गेलो। आखाडा बाळापूरचे शिवसैनिक त्यांनी आम्हाला त्यानंतर आम्ही PI ला पण फोन केला। PI साहेब आले, त्याने म्हणाले की मला आता ह्याच्यावर काही करता येत नाही, तुम्हाला जर गोळा करायचे असतील तर तुम्ही करा। आम्ही त्यांना निवेदन दिलं, आता आखाडा बाळापूर ह्याच्यावर ॲक्शन घ्या म्हणून ते मी म्हणाले मी वरिष्ठांना कळवतो। बाळापूर येथे पोलीस स्टेशनमध्ये आम्ही एक निवेदन दिलं आहे की कळमनुरी तालुक्यातील काही युवक व काही महिला व काही पुरुष आखाडा बाळापूरमध्ये फिरत होते। लोकांचे आधार कार्ड, मोबाईल नंबर व पासपोर्ट जमा करतायत। आम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचारणा केली, बाबा काय जमा करतायत? त्यांनी हे जे वस्तू आहेत आधार कार्ड, पासपोर्ट आणि मोबाईल नंबर हे कशासाठी? त्यांनी सांगले की आम्हाला कळमनुरी येथील गाभणे मॅडमने सांगलं की जमा करायला, व गाभणे मॅडमला आम्ही यांना फोनवर संपर्क साधून विचारणा केली तर ते म्हणत होत्या की आम्हाला या तालुक्याच्या आमदार साहेबांनी सांगलं गोळा करायला। तर त्या मुलाला विचारलं, बा तुम्ही कशामुळे करता आणि तुम्हाला काही शासनाचं काही तुमच्याकडे आहे का? तर शासनाचं कुठलंही त्यांच्याकडे डॉक्युमेंट नाही व काही नाही। आम्हाला सांगलं आम्ही करत आहेत आणि आम्हाला काय रोजंदारी भेटायली म्हणून आम्ही जमा करायलो असं म्हणले। आम्ही त्यांना विचारपूस पूर्ण तरकारी केली तर त्यांचं म्हणणं आलं की आमदार साहेब ने जे सांगलेला विषय आहे आम्ही तेवढाच फॉलो करणार। व तिथं आम्ही आखाडा बाळापूरच्या PI ला बोलून घेतलं। आखाडा बाळापूरचे PI त्या ठिकाणी आले व ते जमा करत आहेत तर करू द्या। एखादी घटना घडल्याच्या बाद पोलीस स्टेशनला येऊन तुम्ही गुन्हा दाखल करा किंवा ज्याच्या संग फ्रॉड झाला त्यांनी येऊन गुन्हा दाखल करतील, त्यावेळेस आम्ही ॲक्शन घेऊ। आता आम्ही कुठलीही ॲक्शन घेऊ शकणार नाही व आमच्या वरिष्ठांना कळू असं म्हणत आहेत PI साहेब। आणि त्यांना आम्ही या ठिकाणी आज निवेदन दिलं व पुढील कारवाई शासनाच्या नियमानुसार करण्यात यावी अशी आम्ही त्यांना विनंती केली।